नमस्कार वहिनी, कशा आहेत? बरे आहेत मी. तुम्ही कशा आहेत? अच्छा, आपलं नाव काय? माझं नाव माधुरी माधुरी राजेंद्र संखे. राजेंद्र संखे. मॅडम, ही जी झाडं आहेत आणि ही फळं आहेत, तर ह्या फळांचं नाव काय असेल तर? धोत्र्याचं झाड आहे. अच्छा. ह्या धोत्र्याच्या झाडाचं लहान मुलांना लेप लावण्यासाठी, अच्छा, गालफ्या होतात तेव्हा हा, त्याच्यासाठी उपयोगी पडतात ते. बरोबर. ठेचून ते लावायचं लहान मुलांना का? लहान मुलांना. अच्छा. आणि हे फळ पण आहेत ना. हा फळ आहेत. शंकराच्या पिंडीवर वाहण्यासाठी अच्छा. उपयोगी होतात. ही फळं शंकराच्या पिंडीवर वाहतात का? पिंडीवर. अरे वा, छान आहे. अरे वा. आणि ही फुलं का याची? हे फुलं. अच्छा, ठीक आहे. तर मित्रांनो, हे आहे धोत्र्याचं झाड. आणि विशेष महत्त्व याचं कसं आहे, शंकराच्या पिंडीवर कोणती आपण यात्रा असते, आपली नागेश्वरीची यात्रा असते, त्यावेळेला ह्या शंकराच्या पिंडीवर ही फुलं आणि ही फळं ही वाहिली जातात. तर हे मित्रांनो, ही अशी छानपैकी ही गावामध्ये ही फळं फुलं बघायला मिळतात. बघा, हे बघा, हे धोत्र्याचं फळ आहे. तर अशा प्रकारे ही धोत्र्याची फळं ही खेडेगावामध्ये बघायला मिळतात. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे सांगू का आपल्याला? ही छोट्या मुलांना गालगुंड वगैरे होतात, तर त्या गालगुंडाला मग ह्या झाडाच्या पानांचे कुटून त्याचा लेप तयार करायचं आणि लेप करून तो आपल्या लहान मुलांच्या गालाला, कांशीला जवळ लावतात आणि त्याच्याने मग ते मुलांचे गाल चांगले होतात, व्यवस्थित होतात. तर प्रॉब्लेम होत नाही. आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक आहे. तर अशा प्रकारे हे मग तुम्ही तुमच्या घरी कोणाला लावलेलं का हे औषध? हो, लावलेलं मुलांना. तुमच्या मुलांना लावलेलं? लहान असताना लावलेलं, आता नाही कधी झाले मी ते. अच्छा. हा, आदिवासी लोक भरपूर घेऊन जातात. आजी या ना तुम्ही पण इथे. छानपैकी आहे. तिथे ही मला धोत्र्याची फळं खूप आवडली ही. आणि थोडेसे विषारी पण असतात का काकू? हे विषारी पण असतात ना? हे बघा, ह्या काकू आहे. ते काकू, आपलं नाव काय? माझं नाव प्रभावती पांडुरंग संखे. हे संखे गुरुजी हे शिक्षक होते आणि ते आता नाहीच या जगामध्ये. तरी पण त्यांच्या मिसेस आहेत, तर त्यांनी मला ही माहिती चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेली आहे. तर काकू, तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आणि ह्या वहिनी, हे बी पण छान आहे. हा, ह्याला हे बिया काढा ना वहिनी, दाखवा आपल्याला. अच्छा, लावले ते बी होतात. अच्छा. हे अशा प्रकारे हे बिया असतात. तर मलाही त्या सांगतात की घेऊन जा तुम्ही आणि त्याचं रोपण करा असं. तर हे असं औषधी आहे आणि औषधी गुणधर्म असलेलं हे झाड आहे. तर ही असं खेडोपाडी अशी औषधं मिळतात आणि जंगली औषधांनी खूप चांगल्या प्रमाणात फायदे पण होतात. आणि हा अनुभव आहे, एवढ्या वर्षापासून हे लोक सगळ्या त्याचा उपयोगात घेतात. आदिवासी लोक. तर अशा प्रकारे हे झाडं अशी असतात. थोडंसं लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडे. थोडंसं विषारी आहे, पण ते एवढं पण विषारी नाही. फक्त बाह्य रूपात घ्यायचं असतं, हे पिण्यासाठी घ्यायचं नसतं. तर हे आपण कधी उपयोगात आणलं तर खूप चांगलं होईल. थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. गुड इव्हिनिंग.